माझे नाव अशोक बापूराव डोके। मी 30 वर्षापासून शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी आदरणीय संस्थापक भीमराव धोंडे साहेब यांच्या संस्थेमध्ये गणित विषयाचं माध्यमिक 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं अध्यापनाचं कार्य करत आहे। आणि या कार्यामध्ये हे कार्य करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण नोकरी करतो, आपल्याला पगार मिळतो, यातून काही ना काही समाजाचे ऋण फेडण्यासाठी मी कार्य करावं असं मला वाटलं। आणि म्हणून मी जवळजवळ जून 94 पासून आत्तापर्यंत गणेश मंडळाच्या माध्यमातून आमच्या गावचे मातकुळे या ठिकाणी शिवछत्रपती क्रीडा मंडळ सांस्कृतिक मंडळ स्थापन केलं 1991ला। आणि त्याच्या माध्यमातून जवळजवळ आत्तापर्यंत श्री गणेश मंडळाची स्थापना असेल, त्याचे अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शिवजयंती महोत्सव असेल, हे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये मला पूर्ण करता आले। त्याच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आलं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसं देण्याला मिळाली। याशिवाय माझा जो मुलगा स्वर्गीय योगेश याच्या स्मरणार्थ मी माझ्या गावामध्ये आपल्या तालुक्याचे तिन्ही आमदार साहेब म्हणजे आमदार माननीय सूर्यदास साहेब, माननीय दरेकर नाना साहेब आणि माननीय भीमराव धोंडे साहेब यांच्या हस्ते स्वर्गीय योगेश डोके दत्तक पालक योजनेची सुरुवात करून मी आत्तापर्यंत दरवर्षी 25 विद्यार्थी दत्तक घेऊन ज्यांना आई वडील नाहीत किंवा वडील नाहीत, आई आहे किंवा असे गरीब आहेत परिस्थितीने, यांची एक शिक्षणाचं एक दत्तक म्हणून मी भूमिका बजावतो आणि त्यांना संपूर्ण शिक्षणाचा खर्च मी माझ्या पगारातून करतो आणि त्यांचं शिक्षण पुढं चालू ठेवण्यासाठी मदत करतो। याशिवाय ज्या ठिकाणी धार्मिक कार्य असतं, या धार्मिक कार्यामध्ये म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह असेल, त्या ठिकाणी मला अन्नदान करायला आवडतं। मी दरवर्षी 15-16 अशा प्रकारच्या ज्या अन्नदानाच्या पंक्ती पूर्ण करतो, त्यामध्ये पैठणला संत वामनभाऊ गहिनाथगडांची पंगत असेल, त्या पंक्तीमध्ये 12 वर्षापासून मला सेवा पंगत करायचा मान मिळतोय। त्यानंतर पंढरपूरला, त्यानंतर आळंदी, देहू या ठिकाणी मी अन्नदानाचं काम करण्याची मला संधी मिळते। आणि आपल्या आष्टी तालुक्यामध्ये, जामखेड तालुक्यामध्ये जेवढे अखंड हरिनाम सप्ताह असतील, त्या ठिकाणी मी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये अन्नदानासाठी मदत करत राहतो। याशिवाय मला असं वाटलं आपण शिक्षक आहोत, समाजाला काहीतरी मार्गदर्शन करावं, योग्य मार्गाला देण्यासाठी आपण मदत करावी, म्हणून मी जवळजवळ 150 गावामध्ये आत्तापर्यंत प्रवचन व्याख्यानासाठी गेलो। परंतु कुठल्याही प्रकारचं एक निःशुल्क अशा प्रकारचं व्याख्यान करतो मी, कोणाचा 1 रुपया आपण घेत नाही आणि त्यामध्ये आपण त्यांना मार्गदर्शन करण्याचा एक संकल्प मी माझ्या आयुष्यभर केलेला आहे। अन्नदान, निःशुल्क मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना घडवणे आणि दत्तक पालक योजना अशा प्रकारचं, आणि विद्यार्थ्याला गणित हा विषय सोपा कसा करून द्यायचा आणि त्यांचा रिझल्ट आणि त्यांचं पुढं शिक्षण कसं होईल हे पाहण्यासाठी मी प्रयत्न करत गेलो। हे सर्व काही मला माझे आईवडील आणि आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय धोंडे साहेब यांच्यामुळे मला मिळालं। त्यामुळे मी त्या सर्वांचे आभार मानून आजच्या मुलाखतीसाठी मला जे या ठिकाणी महाराष्ट्र न्यूज 1 या चॅनलचे जे प्रतिनिधी येऊन यांनी मला जे माझं विचार या ठिकाणी मार्गदर्शन म्हणून व्यक्त करायला संधी मिळाली, मी आपल्या चॅनलचे मनपूर्वक आभार मानतो। बीड जिल्ह्याच्या आष्टी या तालुक्यातील मातकुळी गावचे भूमिपुत्र असलेले अशोक बापूराव डोके हे गणित विषयाचे तज्ज्ञ शिक्षक आहेत। आष्टी तालुका गणित अभ्यास मंडळाचेही ते अध्यक्ष आहेत। या माध्यमातून त्यांनी आष्टी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी खूप मोलाचे कार्य चालवलेले आहे। लहानपणी त्यांनी मोठ्या हालाकीमधून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे। अगदी आईवडिलांसोबत कधी कधी ते ही मजुरीने कामावर जायचे आणि शिक्षणासाठी पैसे मिळवायचे। ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार करून ते मन लावून शिकले व यशस्वी झालेले आहेत। शाळेमध्ये असताना ते पहिले यायचे, याचा आनंद त्यांच्या आईवडिलांना नेहमी असायचा, म्हणून त्यांनी अशोक डोके यांना शिक्षण उपलब्ध करून दिले आणि अशोक डोके यांनी ही जाणीव ठेवून मोठ्या जिद्दीने अभ्यास चालू ठेवला व त्यामध्ये त्यांना यश आले। आदर्श शिक्षक म्हणून आज बीड जिल्ह्यातच नव्हे तर ते अगदी जिल्ह्याच्या बाहेर देखील प्रसिद्ध आहेत। म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या अशोक डोके सर यांच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। या जगात सगळ्यात सुंदर काय तर ते ज्ञानाचं मंदिर।
आणि या ज्ञानाच्या मंदिरामध्ये आपण नेमकं काय करतोय हे ज्याला समजतं ती व्यक्ती शाळेप्रती विद्यार्थ्याप्रती समर्पित होते. मग विषय कोणताही असू द्यावं तो विषय विद्यार्थ्यांना सोपा वाटतो. अगदी गणित असं म्हटल्यानंतर विद्यार्थी म्हणतात नको रे बाबा, परंतु डोके सरांच्या तासामध्ये कधीच विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप होत नाही. तो उलट त्यांच्या डोक्यात जातं, डोकं हलकं होतं. आणि अशा अनेक डोके घडवलेले डोके गुरुजी आपल्यासमोर आहेत. गणित विषयावर प्रचंड प्रभुत्व नव्हे, या ठिकाणी गणित विषय सोपा करून शिकवणारे अशोकी डोके गुरुजी अशी त्यांची ओळख आहे. गणित अभ्यास मंडळाचे ते आष्टी तालुका अध्यक्ष आहेत. अगदी या मुलाखतीच्या माध्यमातून सरांचा जो जीवन प्रवास आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तिथून की गुरुजी कसे घडले, नाही का, आणि गुरुजी कसे आता घडवत आहेत. तर एक स्वतःचं जे जीवनचरित्र आहे, जो परिचय आहे, जो प्रवास आहे, तो नेमका काय, कुठून सुरुवात झाली, गाव कोणतं नेमकं, कसे घडलात आणि इथपर्यंत कसे आलात. माझे नाव अशोक बापूराव डोके आणि आष्टी तालुक्यामध्ये अतिशय ग्रामीण भागात असणारं, डोंगराच्या कुशीशी असणारं मातकुळी हे माझं गाव, जन्मगाव. आणि या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मात्र मला रयत शिक्षण संस्थेचं श्री नागेश विद्यालय जामखेड या ठिकाणी मी 8वीपासून माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी गेलो. एक माझे जे शिकवणारे जे आदर्श गुरुजी होते, डाडर गुरुजी पहिलीमध्ये शिकवलेले, त्यांनी फार आमचा पाया पक्का केला आणि तोच आदर्श घेऊन मी पुढे माध्यमिक शिक्षणामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये मला शिकण्याचं भाग्य लाभलं. त्या ठिकाणी मी 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. तालुक्यामध्ये पहिला नंबर आल्याबद्दल माझी गावामध्ये मिरवणूक काढली होती आणि सरपंचाच्या हाताने त्या काळी माझा सत्कार झाला होता. ती प्रेरणा अधिकच मला मिळत गेली. नंतर मी 11वी सायन्स 12वी सायन्स जामखेडला लनावशिंग कॉलेजमध्ये करून बीडला मी बलबीम कॉलेज बीड या ठिकाणी मी BSc फिजिक्स हे शिक्षण पूर्ण केलं. आणि नंतर विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MSc फिजिक्ससाठी माझा नंबर लागला आणि मी त्या ठिकाणी 2 वर्षाचं MSc हे पोस्ट ग्रॅज्युएट पूर्ण केलं. फिजिक्स आणि मॅथ हे माझे 2 स्पेशल विषय. आणि नंतर मला 19 जून 1994 पासून आष्टी तालुक्यात असणाऱ्या अगदी भव्य अशा मोठ्या संस्थेमध्ये की ज्यांचे 60 हायस्कूल आहेत, जवळजवळ 15-20 कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, BMS कॉलेज आहे, डेअरी कॉलेज आहे, ॲग्री कॉलेज आहे, अशा अनेक संस्था असलेल्या या कॉलेज असलेल्या संस्थेमध्ये मला शिक्षकाची नोकरी मिळाली. माझी तुमचा प्रवास आम्ही ऐकला आहे की शिक्षण कुठं घेतलं. 10वीला पहिले आला होता, मिरवणूक काढली, सत्कार झाला. परंतु एक मला थोडंसं मागे द्यायचं की तुमचे जे आई वडील आहेत, नाही का, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोंडे असं म्हणतात की आई वडील चांगले असेल तर मुलं चांगली असतात, नाही का. तर ज्या ग्रामीण भागामध्ये लहानाचे मोठे झालात, अगदी त्या गावातलं तुमचं जे डोके कुटुंब, तुमच्या आई वडील ज्यांनी एवढं सुंदर रत्न घडवलं, खरं नाही का. तर काय सांगाल नेमकं की घरची पार्श्वभूमी कशी होती, वडील आई यांच्याबद्दल काय बोलायला. माझे आई वडील शेतकरी, माझा मोठा भाऊ एक शेतकरी, अशा प्रकारे शेतकरी कुटुंब होतं. फार कष्ट करायचे आणि मला सांगायचे, बाळा तू शिकला पाहिजेस. आईवडिलांचं जी शिकवण होती मला, तो आदर्श घेऊनच मी पुढं शिकत गेलो. आणि माझ्या लक्षात आलं की ह्यांना जे काबाड कष्ट पडतंय त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी अहोरात्र अभ्यास करत होतो. खरं तर त्यावेळेस लाईट नव्हती घरामध्ये, मातकुळीमध्ये त्या काळात लाईटही नव्हती सोय. आणि अगदी दिव्यामध्ये, अगदी रॉकेलच्या दिव्यामध्ये आम्ही अभ्यास करायचो. नंतर 10वीच्या पुढे लाईट आली गावामध्ये. मातकुळीमध्ये सुरुवातीला प्रकाश नव्हता. हो, परंतु एक होतं की डोक्यात प्रकाश पडला होता की आपल्याला शिकायचं, नाही का. आता मुलांना लाईट पण आहे, स्कूल बसही आहे, वॉटर बॅग आहे, सगळंच आहे. पण तरी सुद्धा आई वडिलांची ओरड असते की मुलं खात नाहीत, मुलं हट्ट करतात, मुलं शाळेत जात नाहीत, गेले तर अभ्यास करत नाहीत. तुमच्याकडे ह्या कुठल्याच फॅसिलिटी नव्हत्या गुरुजी, पण तरीही तुम्ही अभ्यासामध्ये कुशाग्र राहिलात, अभ्यासामध्ये पुढे गेलात. म्हणजे अभ्यासाची गोडी कशी वाढली नेमकी, म्हणजे काय कारण ठरलं नेमकं. आम्हाला जे शिकवणारे प्राथमिक शिक्षण जे देणारे शिक्षक होते
ते सांगायचे, जवळ बोलून घ्यायचे, हात फिरून सांगायचे. धाकही खूप होता, खूप शिक्षा करायचे, परंतु प्रेमाने हात फिरायचे. बाबांनो, तुमचे आईवडील फार गरीब शेतकरी आहेत, शेतीमध्ये दुष्काळ, आपल्या तालुक्यामध्ये आष्टीतालुक्यात दुष्काळ असतो, तुमच्या शेतामध्ये जे पिकते ते खायलाच पुरत नाही, तुम्ही शिकला तर तुमच्या आईवडिलांना म्हातारपणी सुख देता. आणि त्या शिक्षकांचे समजून सांगून आणि आईवडिलांची घरी मार्गदर्शन, या दोन्ही गोष्टी असल्यामुळं अशी प्रेरणा मिळाली की आपण खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं. अगदी अनेक स्वप्न बाळगून आम्ही पुढे शिकत गेलो. गुरुजी जर प्रेमळ असतील, गुरुजी हुशार असतील, गुरुजी मार्ग दाखवणारे असतील, तर लेकरांमध्ये बळ येतं की अरे आपल्याला शिकायचं, आपल्याला पुढं जायचं, नाही का. अगदी गावात लाईट नव्हती, घरात लाईट नव्हती, अंधार होता, नाही का, तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही प्रकाश शोधला. मला असं वाटतं की ज्याला पुढं जायचंय तो कारण सांगत नाही. निश्चितपणे तुम्ही कधीच कारण सांगितलं नाही, म्हणजे अनेक अडचणीवर मात केली. फक्त शिक्षण सुरू होतं का मग आईवडिलांना रानात मदत करायचं, म्हणजे अगदी रानावनामध्ये सुद्धा काम करणं होतं का अगदी फक्त अभ्यास होता? सुट्टीच्या दिवशी आईवडिलांबरोबर शेतात काम करायचो. कधी वेळ प्रसंगी आईवडील जर समजा मजुरीला गेले तर मी त्यांच्याबरोबर सुद्धा काम करायचो. म्हणजे तुम्ही मजुरी केली आहे? काय कुठले कुठले काम करायचं? शेतीमध्ये जे कामं असतील, अगोदर आईबरोबर जर कामाला गेलं तर ते त्यावेळेस आईला जो रोज मिळेल त्या पद्धतीने मला मिळायचा. मोठा झाल्यानंतर मग 12वीच्या पुढे गेल्यानंतर मग गाड्याचा रोज मिळायचा मला. अशा रीतीने काम करत शेतीमधले गेलो. विहिरीचे कामं असतील, शेतातले कामं असतील, ते करत गेलो. पुढं माझ्या लक्षात आलं की आपल्याला ह्याच्यावर भागत नाही, म्हणून मी 12वीच्या उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, 10वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी जामखेडला अगदी बांधकामाची कामं असतील, दुकानामध्ये कामं असतील, ते करू लागलो. आणि हीच सवय मला पुढं पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत सुद्धा मी दैनिक लोकमतमध्ये, दैनिक देवगिरी तरुण भारतमध्ये मला आमचे देशपांडे काका औरंगाबादचे आमचे गावचे होते, त्यांनी मला देवगिरी तरुण भारतमध्ये सांगितले की बाबा तुझं शिक्षण होणार नाही, त्यासाठी तू काय करायचं, 2-3 तास माझ्याबरोबर ये. आणि त्या देवगिरी तरुण भारतमध्ये मला काम थोडं मिळालं, लोकमतमध्ये जातं. मला असं वाटतं की हाताला घट्टे पडल्याशिवाय हातातले पेन घट्ट धरता येत नाही, आणि त्याशिवाय आयुष्य घट्ट होत नाही, नाही का. अगदी कामं केले आणि कामं करताना कधी लाज बाळगली नाही, अगदी रोजानं काम केलं, अगदी जिथे जे मिळेल ते काम केलं, परंतु शिक्षण सोडलं नाही का, कधी कारण सांगितलं नाही. तुमचा एक चांगला स्वभाव केला तर तुम्ही तुमचं जे ध्येय आहे तिथपर्यंत जाता. अगदी आष्टीचं तुमचं आज जे घर आहे हे देखील तुमचं ध्येयाचंच आहे, का की आज मला बांधायचं आहे आणि तुम्ही बांधून दाखवलं. मला असं वाटतं की स्वप्न पहा ते सत्यामध्ये उतरतातच. सर, ज्या वेळेला हा प्रवास सुरू होता कधी असं वाटलं नाही का की नको आता शिक्षण महाग आहे बाबा, किंवा आपल्याच्या होणार नाही, असं कधी निगेटिव्ह विचार आला का? असा एक प्रसंग मला होता की माझा BEdला फुकट नंबर लागला होता गव्हर्नमेंटला, पण काहीतरी त्यावेळेस 1800 रुपये फी भरायची होती आणि घरच्याकडे पैसे नसायचे. मग मला असं वाटलं माझी तारीख आता ही संपून जाईल, माझं ॲडमिशन राहील. फार वाईट वाटलं, फार दुःख झालं. आणि आईवडिलापाशी मी अक्षरशः रडलो आणि आईला म्हणलं की आई, अरे तुम्ही मला नंबर माझा फुकट लागून सुद्धा मला सध्या फी भरायला पैसे देत नाही, असं काय करायचं, मी शिकू का नको. आई पण रडली, वडील सगळे कुटुंबामध्ये. आणि मग मला मामाने थोडी मदत केली. मामा म्हणले मग मी फी देतो, तू BEd पूर्ण कर. आणि त्यांचे पैसे आम्ही शेतीतले माल आल्यानंतर देऊ. एक वेळ असा होता की 1800 रुपये भरण्याची ऐपत नव्हती, मग आता आपलं BEd होईल का नाही एक चिंता होती, डोळ्यात आसू होती, नाही का, आईच्या, वडिलांच्या आणि तुमच्याही. मामा धावून आले. मला असं वाटतं की मामा कामापुरता नसावा, कामाचा असावा. आणि खरंच अगदी मामा कुठेही मागे उभारतो, नाही का, फक्त लग्नातच नाही तर संकटात सुद्धा मामा मागे उभारतो. हे तुमच्या मामाने सिद्ध करून दाखवलं. BEdला नंबर लागला. अगदी एक शिक्षक म्हणून ते आजपर्यंत जवळपास 30 वर्ष तुम्ही पूर्ण केले आहे. एक गणित विषयाचे कुशाग्र, हुशार, विद्यार्थीप्रिय शिक्षक ही तुमची ओळख आहे. तर मला विचारावं वाटतं, गणित या विषयाच्या साठी तुम्ही दिलेलं जे योगदान आहे ते आम्हाला त्याचं. जेव्हा मी MSc BEd पूर्ण झाल्यानंतर गावाकडे होतो तेव्हा गावचे त्यावेळेचे सरपंच अनिल पाटील की जे आमच्या आमदार धोंडे साहेबांचे कार्यकर्ते होते, ते म्हणले वा आमच्याकडे हुशार विद्यार्थी आहे, MSc BEd आहे, परिस्थिती नाजूक आहे. आणि त्यांनी मला ज्यावेळेस संस्थास्थानकाकडे आणलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं बाबा एक श्रृंगेरी विद्यालय ब्रह्मगाव ही शाळा आहे आपल्या संस्थेची आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी नेमणूक देतो. मी साहेबांना म्हटलं साहेब मला कॉलेज द्या, मी MSc फर्स्ट क्लास आहे, फिजिक्स आहे, मॅथ आहे, मला कॉलेज द्या. मी B+ आहे, म्हणजे त्यांना जी पात्रता आहे ती माझी पूर्ण होती, मला कॉलेजवर सिनियर प्राध्यापक व्हायचं आहे. साहेब म्हणले बाबा कॉलेजला काही अनुदान नाही आहे, नवीन आहे, मला तिकडे शाळेवरती शिक्षक पाहिजे, म्हणून तुम्ही जा. आमचे आईवडील म्हणले एवढे मोठे आमदार साहेब विनंती करताय, आपण गरीब माणसं आहोत, त्यांचं एक बार ऐक.
6 महिने म्हणतात त्याचा. आणि त्या श्रींगेरी विद्यालय ब्रह्मगड डोंगराच्या कुशीत असलेली शाळा, त्या ठिकाणी मी 13 जून 1994 साली त्या शाळेवर रुजू झालो. आणि ज्यावेळेस झालं त्यावेळेस माझं म्हणजे लग्नही झालेलं नव्हतं. आणि मी ती शाळा आणि औरंगाबादचं शिक्षण पाहिल्यानंतर संभाजीनगरचं जे शिक्षण झालं माझे त्यावेळेस ते पाहून ज्यावेळेस मी आलो ग्रामीण भागात, मला कसं तरी वाटायला लागलं ही शाळा, हे पडक्या इमारती, ग्रामीण भाग. परंतु मी ठरवलं की इथले विद्यार्थी पण आपण घडवायचे. एक चांगलं कार्य आपल्याला दिलेलं आहे साहेबांनी. आणि म्हणून त्या शाळेवरती मी गणित विषय शिकू लागलो. त्यांना गणित शिक्षकाची गरज होती. शाळेचा निकाल 0% होता पहिला. माझ्या अगोदर शाळा 0% निकालाची होती. अनुदान वगैरे नव्हतं आणि मान्यता शाळेची का काढू नये अशा प्रकारचं चर्चा होती, पत्र आलं होतं. म्हणून आम्ही रात्रीच्या रात्र अभ्यासिका घेतली आणि सगळी तयारी करून त्याच शाळेचा निकाल पहिल्याच वर्षी माझ्या विषयाचा 100% लागला, शाळेचा 78% लागला. इंग्लिश विषयामध्ये विद्यार्थी थोडे फेल झाले होते, पण गणितामध्ये 100% निकाल आला. मला फार आनंद. गणित विषय तसं पाहता फार हार्ड आहे. बऱ्याच वेळेला लेकरांची मानसिकता असते की अभ्यासामध्ये मसावी नसावीच, आहे की नाही. अगदी फार टेन्शन असतं खरं तर. मग हे टेन्शनवाला जो काही सब्जेक्ट आहे, जो विषय आहे, हा सोपा कसा करतात ते सांगा मला पहिल्यांदा. तर गणित विषय म्हणलं की विद्यार्थी घाबरतात. एकतर विषय कठीण आणि शिक्षकाला घाबरतात आणि त्यांना थोडं मन रमत नव्हतं. मी हा विषय इतका आवडीचा केला की बाळांद्वारे दुसऱ्या कुठल्याच विषयात आउट ऑफ पडू शकत नाही. लँग्वेजमध्ये जर आपण किती लिहिलं तरी आउट ऑफ देत नाही. 10 मार्काचा प्रश्न असेल, 5 मार्काचा असेल तर तेवढे देत नाहीत. आपण 2-2 पानं उत्तर लिहिलं तरी. पण गणित जर बरोबर केलं, स्टेप सगळ्या राईट आल्या, आपण जर फॉर्म्युले पाठ केले तर आपल्याला आउट ऑफ मार्क अगदी कच्च्या मुलाला मिळतात, मध्यम मुलाला, हुशार मुलाला, तसं काही नाही. फक्त गणित बरोबर आलं पाहिजे हे विद्यार्थ्याला पटवून दिलं. त्यांच्यामध्ये रमलो मी आणि अनेक प्रकारचे मनोरंजन अशा प्रकारच्या काही गोष्टी गणितामधल्या घेऊन मनोरंजक गणित आणि यावरून अशा अनेक प्रकारची कोडी शिकवली आणि त्याद्वारे विद्यार्थ्याला गणित विषय आवडू लागला आणि ते परत अभ्यास करू लागले. हप्त्याला मी चाचणी घेऊ टेस्ट आणि विद्यार्थ्याला मार्क पडायचे. तुमच्या समजून सांगण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थी जास्त आकर्षित होतात. तुम्ही त्यांना पटवून सांगितलं इतर विषयामध्ये तुम्ही 2-4 मार्क काढू शकता, नाही 10 मार्क काढतील नाही का. परंतु गणितामध्ये मार्क कटत नाही. तर आपल्याला 100 पैकी 100 घेण्याची संधी असते नाही का. आणि मला असं वाटतं की ते तुम्ही करून दाखवलं खरं तर. सर मग ज्या वेळेला विद्यार्थी कच्चे असतात किंवा रिस्पॉन्स देत नाहीत नाही का, मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल? आता कच्च्या विद्यार्थ्यांना जरी किती जर शिकवलं तर त्याचा बेसच कच्चा असल्यामुळे जरा अडचण यायची मला. म्हणून मी त्यांच्याकरता अगदी बे पासून सुरुवात करायचो. पाढे पाठांतर करून घ्यायचो 30 पर्यंत पूर्ण. म्हणजे त्यांना भागाकार, गुणाकार ह्या सगळ्या क्रिया पटकन जमायच्या आणि त्यांनाही सांगायचो हात धरून की तुम्हालाही जमू शकतं, घाबरू नका, हा विषय सोपा होईल. आणि कच्च्यात कच्चा विद्यार्थी कसा पास होईल आणि हुशार विद्यार्थी कसा मेरिटमध्ये येईल असा माझा दोन्ही प्रयत्न होता. मला असं वाटतं की गणित हे नीट करायचं असेल तर त्याला अगदी समजावून घ्या नाही का गणिताला. आणि त्याचबरोबर अगदी विद्यार्थ्यांची मानसिकता बदला. मला वाटतं त्यांची सायकॉलॉजी पाहून जर आपण वर्गातलं वातावरण ठेवलं तर डेफिनेटली विद्यार्थी करतात. कधी एक फॉर्म्युला असतो म्हणजे त्या काळात होता, आता ऐकण्याला माहीत नाही की गणित इंग्रजी विषयामध्ये जर काही येत नसेल तर शिक्षक मग छडी घ्यायचे किंवा मग दाब टाकायचे, त्याला मारायचे. मग तुमचा फॉर्म्युला काय नाही म्हणजे त्यावेळेस काय होता, मारण्या होता का अगदी जवळ घेऊन त्याला अगदी मायने समजावून सांगणे होता? त्या काळी शिक्षक केले तरी पालक म्हणायचे सर तुम्ही किती शिक्षक करा, आमचा विद्यार्थी घडवा, अशी पालकाची त्या काळची मानसिकता होती. आज मानसिकता बदलली. त्यामुळे शिक्षकाला आपोआपच बदलावं लागते. आता शिक्षक करायची गरज नाही. विद्यार्थ्याला आपण हात करून समजून सांगून त्याला भविष्यातले काही जीवनाचे ध्येय सांगून आपण विद्यार्थी आज यातून न मारताही घडू शकतो. पण त्या काळी शिक्षक केले तरी विद्यार्थी काय माघारी म्हणत नव्हते, पालक काही पडत नव्हते. त्यामुळे आम्ही शिक्षण करायचो. वातावरण चांगलं होतं नाही. हो. आता काय झालं की शिकवायचं पण चांगलं आहे, मारायचं नाही. हो. थोडं जरा अवघड झालं वातावरण नाही. थोडंसं पालकांनी समजून घेतलं पाहिजे की शिक्षक रागवतात म्हणजे आपल्या लेकराच्या भल्यासाठीच, तिथे काही कुठली दुश्मनी नसते नाही का. थोडं पालकांनी मानसिकता बदलावी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा. कारण शिकायचं असेल तर काही खडे बोल घ्यावे लागतात, कधी रागवून घ्यावं लागतात, कधी थोडंसं गुरुजी सौम्य शिक्षा करतात आणि ते त्यांच्या भल्यासाठी असतं. सर विद्यार्थ्यांचं गणित सुधारता या ठिकाणी तुमचं आयुष्य सुरू होतं पुढं. परंतु कधी आपण मांडलं गणित बिघडलं असतं. एका टप्प्यावर तुमचा लाडका चिरंजीव नाही का अगदी ब्रेन ट्युमरमुळं त्यांचं अगदी निधन झालं. काय लेकराची आठवण? 2008ची गोष्ट आहे. ज्यावेळेस मी श्रींगेरी विद्यालय ब्रह्मगाव इथं 12 वर्ष माझी सर्व्हिस संपली आणि शाळेचा क्रमांक 1 आला संस्थेमध्ये शाळा नंबर 1 वर आली
आणि मग संस्थेचे प्रशासन अधिकाऱ्यामार्फत आमच्या संस्था प्रमुखांना समजलं की यांना मोठ्या शाळेवरती आणायला पाहिजे. म्हणून मला इथं आष्टीमध्ये असणारी सगळ्यात मोठी शाळा त्यांची, की ज्या ठिकाणी 1000-2000 विद्यार्थी असतात, अशा शाळेवरती माझी बदली केली आणि पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय उच्च माध्यमिक अशा ह्या शाळेमध्ये आष्टीमध्ये मी 2005ला रुजू झालो. आणि तिथून पुढे माझं कार्य अशाच प्रकारे जोमाने सुरू होतं. अगदी 2005 पासून मी पंडित शाळेत सुद्धा इथं आष्टीमध्ये जिल्ह्यामध्ये पहिले 5-5 क्रमांक शाळेचे दिले विद्यार्थ्यांचे आणि जवळजवळ 25 विद्यार्थी आउट ऑफ असायचे मॅथमध्ये. तो आनंद मिळाला. परंतु 2008 साली मात्र माझ्या जीवनामध्ये एक वेगळीच घटना घडली. माझा तास 3 वाजता चालू होता शाळेमध्ये आणि मला फोन आला गावाकडून की मुलगा असा खेळता खेळता चक्कर येऊन पडलेला आहे. तो तिसरीमध्ये होता फक्त. आणि मी घाबरलो. नंतर गेलो त्यावेळेस त्याला चक्कर येऊन तो त्या ठिकाणी गेला असं कळलं. त्याच्याबद्दल तो पूर्ण तपासणी करून आणला होता, सगळं झालं. परंतु ही घटना जी होती माझ्या जीवनामध्ये की असं कसं काय घडलं, तो मला रात्री छान बोललाय असं होणार नाही. आणि तो धक्का जो बसला तो दसरा सण होता पुढं, दिवाळी दसरा पण म्हणतो आनंदाचा दिवस, पण माझ्या कुटुंबावरती आणि माझ्यावरती फार दुःखाचा प्रसंग आला. 1-1.5 महिना जवळजवळ मी अंथरुणामध्येच होतो. काय नाव मुलाचं? मुलाचं नाव योगेश. आज योगेश नाही परंतु योगेशच्या आठवणी आहेत. आणि योगेश जिथनं कुठनं पाहत असेल, बघ बाबा तुझे अगदी आज अनेक लेकरांना घडवत आहेत आणि हे घडवत असताना त्यांच्यामध्ये योगेश पाहतात नाही का? मला असं वाटतं की तुझे बाबा फक्त तुझ्यापुरते आदर्श नाही तर आज समाजासाठी आदर्श आहेत आणि न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने त्यांचा आम्ही आज गौरव करत आहेत. सर, एक मुलाखत करा म्हणून या ठिकाणी तुम्हाला सॅल्यूट. निश्चितपणे आपलं कार्य खूप कौतुकास्पद आहे. स्वतःचं दुःख बाजूला सारतात आणि या ठिकाणी शाळेमध्ये गेल्यानंतर सगळं विसरता आणि विद्यार्थी कसे घडतील यासाठी प्रयत्न करतात. आणि परमेश्वराने माझं एक कार्य पाहून खरं तर माझ्या कार्याची दखल भगवंताने घेतली. मला दुसरा जो मुलगा झाला तो त्याच दिवशी, त्याच्या जन्माच्या दिवशी आणि तितक्याच वाजता सकाळी 9:35 आता जो मला समर्थ नावाचा मुलगा झालेला आहे. ही कार्याची दखलच आहे माझ्या जीवनामध्ये. योगेश रिटर्न बॅक. हो, परत आले. वा, छान. आणि निश्चितपणे आपल्या कर्माची फळ आपल्याला मिळतात चांगलीच. सर, अगदी याचबरोबर तुम्ही त्या गणित मंडळाचे तुम्ही आष्टी तालुका अध्यक्ष आहात, तर हा योग सांगा. मी जेव्हा महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाच्या कार्यामध्ये सचिव म्हणून काम सुरुवातीला करतो त्यावेळेस जिल्ह्यावरून माझी सचिवपदी नेमणूक केली आणि मी जिल्हाभरामध्ये महाराष्ट्र राज्य गणित मंडळाच्या ज्या परीक्षा असतील, जे उद्बोधन वर्ग असतील आणि विद्यार्थ्यांसाठी जे सेमिनार असतील असे कार्यक्रम आयोजन करत होतो. परीक्षा विद्यार्थी बसवतो तालुका भागातून. हे सगळं कार्य पाहून अगदी आष्टी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी मिटिंगमध्ये बैठक आमची झाली आणि त्या बैठकीमध्ये मला बिनविरोध अध्यक्षपद निवडलं. तेव्हापासून मी आत्तापर्यंत आष्टी तालुका गणित अध्यापक मंडळाचा अध्यक्ष म्हणून कार्य करत आहोत. यामार्फत आम्ही अनेक स्पर्धा परीक्षा घेतो आणि 3-4 शाळा असं एकत्र करून एक केंद्र करतो. जवळजवळ तालुक्यात 40 केंद्र म्हणून आम्ही नियुक्त केले आणि त्याच्यावर 10वीचे विद्यार्थी बोलून त्यांना 2 मार्गदर्शक की जे स्वतः मॉनिटर म्हणून काम करतायत बोर्डामध्ये, अशा अनुभवी की ज्यांचं 25 वर्ष 30 वर्ष अनुभव आहे असे गणित शिक्षक नेमून त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता हे 2 मार्गदर्शक जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि SSC परीक्षेची तयारी करतात. हे असं कार्य करत करत आज तालुकाभरामध्ये आपल्या आष्टी तालुक्यात जो निकाल आहे गणित विषयाचा, हा मराठवाड्यामध्ये क्रमांक 1चा निकाल लागतो. दान दिल्याने दान वाढतं, तसं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं आपलं. कारण प्रत्येक शिक्षक हा आधी विद्यार्थी आहे आणि त्याच्यानंतर तो शिक्षक आहे. कारण शिक्षकाची बरोबरी होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या समाजामध्ये, ज्या गावामध्ये गुरुजींना मान आहे, रिस्पेक्ट आहे आणि गुरुजीही तसंच वर्तन ठेवत असतील तर त्या शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी चांगले नागरिक बनतात. मी डॉक्टर, इंजिनियर असा उल्लेख मुद्दाम करत नाही, चांगले नागरिक बनतात. कारण देशाला जर पहिल्यांदा काय हवं असेल तर चांगले नागरिक, नाही का? आणि मग जेव्हा तुम्ही चांगले नागरिक बनता त्यानंतर मग विचार होतो डॉक्टर, इंजिनियर, अगदी उद्योजक काय असेल ते. कारण पहिल्यांदा चांगला माणूस बनवा आणि हे चांगलं माणूस बनवण्याचं पुण्याचं काम डोके गुरुजी मागच्या 30 वर्षापासून करतायत. संस्थाचालक महोदयांनी त्यांना संधी दिली, माझे आमदार धोंडे साहेब, नाही का? अगदी दिलेल्या संधीचं सोनं केलं आणि आज पाहतो आपण की गणित विषयाचं उत्तम असं अध्यापन त्यांचं कालही सुरू होतं आणि आजही सुरू आहे. सर, मी एवढंच म्हणेल की ज्या लेकरांना आपण शिकवतायत त्या लेकरांना आणखी मन लावून शिकवावं आणि तुम्हाला त्यासाठी चांगलं आरोग्य लाभो. निश्चितच या ठिकाणी आदर्श गुरुजी, गणित विषयाचे विद्यार्थीप्रिय लोकप्रिय गुरुजी
सन्माननीय डोके सर यांच्या जीवन कार्यावर आम्ही जो प्रकाश टाकलेला आहे तो प्रेक्षकांना नक्की आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज